बेकरीवाली चुलीवरची मिसळ. मस्त आहे झणझणीत. पेरूची लस्सी आहे बघा. वरती भरपूर प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि एकदम क्रीमी अशी ही लस्सी आहे. एकदम डिलिशियस. पेरूचं ज्यूस आहे हे. एकदम प्युअर पेरूचा पल्प आहे आणि वरती हे जे दिसतंय ना ती लाल मिरची टाकलेली आहे म्हणून एकदम टेस्ट खूपच छान लागतो. एकदम रिफ्रेशिंग. येस नाइस. ह्याच्याकरता स्पेशल परमिशन घ्यायला लागते. थँक्यू. अंकल. नमस्कार, मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आपण आहोत नाशिक येथे आणि नाशिकच्या सगळ्यात फेमस पेरूच्या वाडीमध्ये आपण आहोत आणि ह्याला पक्षाची वाडी असं सुद्धा म्हटलं जातं. आणि आपल्या बरोबर आहेत सर. नमस्कार, मी माझं इंट्रोडक्शन करत होतो. माझं नाव विशाल दौलत भोंगे. मी पेरूच्या वाडीचा संचालक. तुम्ही बघितलेच असेल आपल्या पेरूच्या वाडीमध्ये गर्दी वगैरे सगळ्या गोष्टी. प्रचंड गर्दी आहे. आता माझं बॅकग्राऊंड जर सांगायचं तर मी स्वतः बीटेक झालेलो आहे फूड प्रोसेसिंगमध्ये. जवळपास 3 ते 4 वर्ष जॉब केलेला होता. जॉब केल्यानंतर मग म्हटलं काहीतरी आपलं स्वतःच व्यवसाय करताना मग स्वतः इथं मामांचा इथं बगीचा होता. बगीचा असताना मग ते एक काहीतरी आपण याच्यातच करू निसर्गाच्या सानिध्यात राहून. मग ते करतानाच मग मी एक डिसाईड केलं का आपण काहीतरी मिसळचा एक व्यवसाय चालू. बरोबर. नाशिक म्हटली की मिसळ ही पाहिजेच. बरोबर. मी मिसळ चालू करण्याची सुरुवातीला आपल्याकडे 4-5 टेबलपासून सुरुवात केली. त्यानंतर मग आम्ही जवळपास 100 ते 120च्या आसपास टेबलची कॅपॅसिटी आहे. 800 लोक बसतात आपल्या इथं जवळपास. आणि सर आता मला तुम्हाला फक्त थोडंसं डिस्ट्रॅक्ट करेन मी. आता आज संडे आहे तर संडेला तर इकडे प्रचंड गर्दी आहे. तर अशी दररोज असते की म्हणजे काही कारणं गर्दी कमी आवडते? नाही बरोबर आहे का. आता जनरली कसं तर विकेंड असतो, सगळ्यांना सुट्टी असतात, त्यामुळं लोक बाहेर पडतात. त्यामुळं संडेला खूपच प्रचंड गर्दी असते. संडेला 2.5-3 तासाच्या पुढे वेटिंग असते आपल्या इथे. लवकर आले तर लगेच नंबर लागतो 11च्या आल्यानंतर. वेटिंग मध्ये नाही थांबायचं असेल तर ज्याला वेटिंगचा कंटाळा येतो समजा त्यासाठी आपण बरेच ऑप्शन पण केलेले आहे आपले. बर्ड पार्क आहे, बोटिंग आहे, गेम झोन आहे. समजा तुमचा नंबर लावला तुमच्या बच्चे कंपनी असो किंवा तुम्हाला सगळं विरंगुळासाठी आपण भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज बनवलेल्या आहेत. ते फिरून व्यवस्थित तुम्हाला भूक लागून जाते. भूक लागल्यानंतर तुमचा नंबर पण येऊन जातो. अच्छा सर, आता तुम्ही बर्ड पार्कची जी कल्पना सुचली ती पण एकदम युनिक आहे. कारण नॉर्मली कसं असतं कोणत्याही संग्रहालयामध्ये आपण गेले तर पक्ष्यांना हात लावून देत नाही, पण तुमच्याकडे मी पाहिले की हात लावून देतात. आमच्याकडे कसं आहे सगळे ट्रेन एक्सपर्ट व्यक्ती आम्ही ठेवलेले आहे सगळ्या ठिकाणी. केअरटेकर आहे. त्यानंतर आम्ही एनजीओसाठी पण काम करतो बरेच. अच्छा. त्यानंतर जे पक्षी प्राणी आहे त्याला आम्ही सखोल माहिती देतो वीकडेजमध्ये. अच्छा. समजा ते पक्ष्यांचं खाद्य काय, त्यांना कोणतं वातावरण सूट होतं,
ते किती वय झालेले ते कसं ओळखायचं, छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण शिकवतो. त्यानंतर जे पक्षी आहे आम्ही त्यांना ट्रेन केलेलं आहे. तुम्ही आता खाद्य वगैरे घेऊन गेले तिथून तुम्ही त्यांच्यासोबत फोटोज वगैरे पण काढू शकता. काही पक्षी असे पण ते इंटरॅक्ट पण करतात. समजा तुम्ही हॅलो वगैरे म्हटलं तर समोरून ते पण तुम्हाला हॅलो वगैरे करतात. बोलणारे पक्षी आहे त्यांच्याकडे. अरे वा, हे तर विशेष अट्रॅक्शन आहे. म्हणजे लहान मुलं घेऊन आले तर मुलांना कंटाळा येणार नाही. त्यानंतर आपल्याकडे मॅजिशियन पण ठेवलेलं आहे. मॅजिक शो दाखवतो फ्री ऑफ कॉस्ट. त्यानंतर बोटिंग पण आहे जे आपण हम्पीमध्ये जाऊन कोराकम राईड्स वगैरे म्हणतो. इकडे जवळपास 100-500 रुपये पर हेड घेतो. आपण 100 रुपये 50 रुपये मुलांसाठी अशी पद्धतीने आपण एकदम रिजनेबल रेट्स मध्ये आपण इकडे दाखवतो. आणि तुमचे हा पक्ष्यांचं जे पार्क आहे त्याच्यातून फीस खूपच रिजनेबल ठेवलेली जेणेकरून सगळ्यांना बघता येईल. म्हणजे जो तुमच्या पेरूच्या वाडीमध्ये येईल त्याचा किस्सा पण कापला जाणार नाही आणि तो खुश होऊन जाईल. म्हणजे एकदा तो येईल मेमरीज आठवणीमध्ये की काहीतरी काहीतरी वर्थ आहे, व्हॅल्यू ॲडेड आहे. म्हणजे इकडे येणं एकदम खूपच छान. त्यानंतर आपण पेरूचे पण वेगवेगळे पदार्थ बनवलेले. पेरूचे आईस्क्रीम, पेरूचं ज्यूस आहे, बटर मिल्क आहे. हे सगळी कॉन्सेप्ट तुम्हालाच तुम्ही स्वतःच आणि मग हे सगळं इन हाऊसच बनतं. सर्व इन हाऊस. चला आपण पण बघायला जाऊया सरांबरोबर इन हाऊस कसा बघता येईल कसा. चला बघ. म्हणजे कंटिन्युअस अजून एक विचारायचं होतं, इथे कंटिन्युअस सर्व्हिंग आहे दिवसभर 4 वाजेपर्यंत चालू. अच्छा, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चालू. बरोबर. चुलीवरची मिसळ म्हणजे अच्छा, ही गुळाची आहे आपली गुळाची. याचं पण आपण लाईव्ह काउंटर ठेवलेलं आहे. त्यांच्या समोरच तुम्हाला अच्छा ताजी आपल्याला बनवून मिळते. आणि गुळाची पण ठेवली आहे म्हणजे हेल्दी पण झाली. डायबिटीज पेशंट पण काही प्रॉब्लेम नाही. आणि नाशिक म्हटलं का गुळ पण आलं. बरोबर आहे ना. फूंक लगा देंगे, बोल देंगे मुर रहा है जे का. बन बोले हम इस डब्बे में बंद कर देंगे और बन बोले हैं इस डब्बे में बंद कर देंगे. और सरजी मैडम जी बन बोल इधर है हमारे महल में बंद. 1 2 3 अलग अलग गई तो सरजी मैडम जी 2 हो गए. 2 इधर है 1 इधर है. दोनों को बंद. इसे भी पकड़ लिया. छोड़ देंगे गई तो सर ये डब्बा खाली कर गई तो सर तीनों का मिलेगा. तो सरजी मैडम जी आपको हो तो सरजी मैडम जी मैं जानवर को बाहर कर दूं. बाहर कर दूं तो सरजी काटने वाला निकालने से पालने वाला घूमने वाला तो सरजी उड़ने वाला बाहर करूँ कि चलने वाला. काटने वाले को अलग कर दो, पालने वाले को मैं अलग कर दूं. ठीक है, पकड़ लिया. ये पूछड़ है, ये मुंडी निकाल के यहाँ एक प्यारा सा जानवर है कबूतर. मारेंगे मर जाएगा, पाप पड़ेगा. छोड़ेंगे उड़ जाएगा. मंत्र पढ़ के मार देंगे सरजी मैडम जी इसका जोड़ा बन जाएगा. अरे अरे कौवा नहीं कबूतर. हट, पकड़ लिया. तो सरजी मैडम जी आपको हो तो हटा के दिखा दूं. पर्दा लगा के दिखाऊं कि खुला 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 खुला. साईं बाबा तेरा नाम सच्चा है, कैसा जोड़ा कैसा बचा. तर पहा, एवढा छान असा मॅजिकल शो पाहिल्यानंतर आपण चाललो आहोत पेरूच्या वाडीमध्ये पक्ष्यांची वाडी पाहायला. पण आहोत पक्ष्यांच्या वाडीमध्ये. मी चला आता मध्ये जाऊया आणि आपण सुद्धा इथे असणारे सुंदर सुंदर पक्षी पाहूया. हाँ बनी है ना ये.
पेरूच्या वाडीमध्ये आल्यानंतर वेळ कसा जातो तुम्हाला माहितीच नाही पडत. अगदी लहानापासून लहान ते मोठ्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीला खूपच मजा येते. फुल ऑन धमाल, एकदम छान फुल एंटरटेनमेंटची सोय केलेली गेलेली आहे इकडे. म्हणजे जर लहान मुलं असतील तर त्यांच्याकरता पण भरपूर ऍक्टिव्हिटीज आहेत इकडे, वॉटर स्पोर्ट्स आहेत, त्याचबरोबर खाण्याकरता तर अप्रतिम तुम्हाला चुलीवरची मिसळ मिळेल. त्याचबरोबर पेरू पासून बनवलेले विविध रेसिपीज जे आहेत त्या तर एकदम लाजवाब आहेत. मी आवर्जून सांगेन नक्की भेट द्या पेरूच्या वाडीला नाशिक येथे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून घर बसल्या तुम्हाला सुद्धा आम्ही केलेली मजा पाहायला मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग DJ केक्सन व्लॉग्स.